शनिवारी न्यायसंकुलाच्या इमारतीत लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून या लोक अदालतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा न्यायाधीश पी. एफ. सय्यद, डी. कश्यप, एस. तांबे, एस. इंदुलकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मुख्य न्यायदंडाधिकारी एस. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे यांच्यासह न्यायाधीश आणि विधिज्ञ उपस्थित होते. जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणं ठेवून ती तडजोडीच्या माध्यमातून दिवाणी, फौजदारी आणि कौटुंबिक प्रकरणं निकाली काढली. यावेळी तालुका आणि मुख्यालयामध्ये एकूण 39 पॅनेल लोक अदालतीसाठी बसवण्यात आली होती. प्रलंबित 14,995 प्रकरणं आणि दाखलपूर्व 38,809 अशी एकूण 53,004 प्रकरणं या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. दावापूर्व म्हणजेच ग्रामपंचायत, महापालिका, पंचायत समिती यांच्याकडील आणि बँक वसुलीबाबत तसंच इतर अशी 52,209 इतकी विक्रमी प्रकरणं या लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. कौटुंबिक खटल्यांमध्ये पती पत्नीच्या वादाचे 21 खटले तडजोडीनं मिटवण्यात आलेत. स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत एकूण 292 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत. कामगार न्यायालयाची 17 खटले तडजोडीनं मिटवण्यात आली आहेत. न्यायालयात एकूण प्रलंबित 2,303 प्रकरणं, दावा पूर्ण 52,009 आणि स्पेशल ड्राईव्हमधील 292 प्रकरणं अशी एकूण 78,000 प्रकरणं निकाली काढण्यात आली.